स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अनेक कथा या भाविकांनी घेतलेल्या अनुभवातून समोर आलेल्या आहेत. अशीच एक कथा घडल्याचे सांगितले जाते. एक भक्त नित्य नेमाने स्वामींची सेवा करत असतो. एकदा त्यावर मोठे संकट येते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तो स्वामींचा धावा करतो. मात्र संकट अधिक गहिरे होते. त्रास वाढतो. बाहेर कसे पडावे हेच त्याला कळत नाही. अशातच काही दिवसांनी हळूहळू तो भाविक संकटमुक्त होतो. परंतु स्वामींनी मदत केली नाही अशी धारणा तो करून घेतो. त्यामुळे स्वामी सेवेकडे त्याचे दुर्लक्ष होते. मात्र काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडते. भाविकाला स्वप्नात दिसते की स्वामी आणि तो एका भल्या मोठ्या वाळवंटातून जात आहेत. कितीतरी वेळ झाला दोघेही चालत आहेत. नेमका बाहेर पडण्याचा मार्ग अद्यापही दृष्टीपथात येत नाही. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण शरीर घामाघूम झाले आहे. मात्र अशाही परिस्थितीत स्वामी शांतपणे आणि हसतमुखाने सोबत चालत आहेत. मात्र काही वेळाने भाविकाला त्या वाळवंटात दोघांच्या पायांचे ठसे उमटलेले दिसतात. याबाबत तो स्वामींना विचारतो. स्वामी, समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत? आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेले असावे? या प्रश्नावर स्वामी उत्तर देतात की हे पावलांचे ठसे तुझ्या आणि माझ्याच पायांचे आहेत. तुझ्यावर आलेल्या संकट काळात मी तुझ्या सोबतच होतो याची ती साक्ष आहे. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच्याच पावलांचे ठसे दिसतात. यावर तो म्हणतो, स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपण मला सोडून गेलात. त्यामुळे हे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? या भाविकाच्या प्रश्नावर स्वामी म्हणाले, नाही रे वेड्या, येथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेतले होते. स्वामींच्या उत्तराने भाविक स्तब्ध होतो. त्याला खूप पश्चाताप होतो. संकट काळात आशेचा एक किरण नवी उमेद देत असतो. स्वामींवरील विश्वास संकटातून मार्ग काढण्यासाठी तसेच त्याच्याशी लढण्यासाठी बळ देत असतो.